याददाश्त से कभी मिटने वाली नहीं है। ये इतनी खतरनाक गलती हमने कर ली है। 92 में बाबरी मस्जिद गिरती है और 93 के अंदर पहली दफा बम्बई के अंदर में बमकांड होते हैं और हम बदनाम करते चले जाते हैं। 18 करोड़ मुसलमानों को आतंकवादी कहकर, राष्ट्रद्रोही कहकर, टेररिस्ट कहकर हम राजनीति करने की कोशिश करते हैं और जब हम एक कौम को बदनाम करके सत्ता को हथियाते हैं तो हमारे हाथ में सत्ता आने के बाद पार्लियामेंट के ऊपर, हमारे हाथ में देश की बागडोर रहते वक्त पार्लियामेंट के ऊपर में हमला होता है जो इतिहास में कभी नहीं हुआ था। जिनको गालियां देकर हम सत्ता के अंदर में आए और जब उस मंदिर के अंदर में हम प्रविष्ट हुए तो मंदिर में हमारे प्रवेश करने के बाद उसी मंदिर के ऊपर में फिर आतंकवादी हमला करता है और अब तक भी 92 के आरोपी कौन है पता नहीं चल सका है। मालेगांव के अंदर में बम विस्फोट हुआ, उसके कनेक्शन के अंदर में जब नाम बाहर आने लगे तो बंबई के अंदर में होटल ताज के ऊपर बम विस्फोट करने का, आतंकवादी हमला करने का नाटक खड़ा किया गया। देश के मानवता का इतना नृशंस हत्यारा नहीं हो सकता। उन 9 लड़कों को हम हमारे मुसलमानों के स्मशान घाट के अंदर में दफन करने के लिए जगह नहीं देंगे। पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर का कहना है कि हमारे मुल्क की जगह नहीं है। अब तक भी हम 1992 के आतंकवादियों को और बंबई के आतंकवादियों को आइडेंटिफाई नहीं कर सके कि वे कौन थे। हमारे पॉलिटिशियन लोग कहते हैं, मैंने पहले कहा था वो बात, कि भारत के अंदर में आतंकवाद फैलाने के पीछे फॉरेन हैंड्स काम करता है। हमारे एक पॉलिटिशियन ने कहा कि हमारे देश के अंदर में पैदा होने वाला आतंकवाद ये ज्यादा खतरनाक है और मालेगांव के बम कांड के अंदर में जो नाम सामने आए वो हमें चौकन्ना कर देते हैं, जिसके कारण हमारे 3 पुलिस ऑफिसर्स को होटल ताज को बचाने के उस महकमे के अंदर गोली का शिकार कर दिया गया। वो जिन आरोपियों को पकड़कर उनके नाम सामने ला रहे थे, आज अभी वर्तमान पत्रों के अंदर जिन लोगों के खिलाफ मालेगांव हत्याकांड के अंदर वो एफआईआर लॉन्च करने वाले थे, उनकी तफ्तीश जारी है और उन आरोपियों के, बम डालने वालों के, बमकांड करने वालों के जो नाम सामने आ रहे हैं, लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, शिवनारायण सिंह, समीर कुलकर्णी, जगदीश म्हात्रे, दयानंद पांडे, अमृतानंद, श्रीकांत पुरोहित, श्यामलाल साहू, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, राकेश धावड़े, सुधाकर चतुर्वेदी। ये नाम हमको ऐसी भौचक्के की परिस्थिति में डाल देते हैं कि 20 साल तक हमने एक समुदाय को सांप्रदायिकता के नाम के ऊपर आतंकवादी, राष्ट्रद्रोही करके, बदनाम करके राजनीति करने की कोशिश की, लेकिन हम ये बदहवासी के अंदर में रहे कि हमारे सिरहाने के अंदर में ही कोई सांप पल रहा था। भागवत के साहब ने बहुत सटीक बात कही कि जिसको आप गालियां देते हैं उसी के गुण आपके अंदर में आने लग जाते हैं। हम कब तक आतंकवाद के नाम पर देश के अंदर में राजनीति करते रहेंगे और कब तक सोशल 14 कम्युनिस्ट राष्ट्र अगर धराशायी हो सकते हैं तो इसमें कोई गजब की बात नहीं कि 50-60 सालों के अंदर में भारतीय गणतंत्र भी धराशायी हो जाए। अगर हम हमारे गणतंत्र को गंभीरता से नहीं लेते हैं, हमारे संविधान को ईमानदारी से अमल करने की गंभीरता को धारण नहीं करते हैं, तो अवश्य संभावित रूप से आने वाले युगों के अंदर, आने वाले समय में उसका परिणाम यही होगा कि रूस की तरह हमारा देश भी 14 टुकड़ों में बढ़ सकता है। बाबा साहब ने कहा था, मी क्षणात मुळात आणला तर या देशाचे हजारो तुकडे करू शकतो, परंतु या देशाच्या इतिहासात मला राष्ट्रद्रोही म्हणून माझं नाव नोंदवून घ्यायचं नाही। बाबा साहब ने कौन से जख्म नहीं खाए और वो जख्म खाकर बाबा साहब अम्बेडकर ने एक विश्व के अंदर में सराहनीय सुंदर संविधान हमारे हाथों में दिया है। लिहाजा बात यह है साथियों, संविधान को समझो, पहली बात। दूसरी बात, संविधान के अनुरूप आदर्श समाज निर्माण करने के लिए अपने आप का ट्रांसफॉर्मेशन करो, रूपांतरण करो, और वो रूपांतरण करने के बाद अगर संविधान छोटा बनता है, छोटा दिखता है, तो बाबा साहब ने बोला कि वी डोंट वांट टू रूल यू फ्रॉम आवर ग्रेव्स, हम हमारे स्मशानों के बंद
पेटियों में रह करके हमारी आने वाली जनरेशन के ऊपर में साम्राज्य करना नहीं चाहते। बाबा साहब मंशा ये थी, चाहते थे कि हम एक समृद्ध देश बन करके, एक ताकत बन करके दुनिया के सामने उभर सके। वो उभरो, आपको आजादी है, आप एक नहीं 1000 संविधान बनाओ, आप बना सकते, आपकी काबिलियत है। लेकिन लिहाजा पहले भारत के संविधान के मुताबिक अपने आप को ढालो, एक अच्छे इंसान बनो, एक अच्छे भारतीय बनो, अच्छे नागरिक बनो, और इस देश को सुजलाम सुफलाम बनाने का बाबा साहब का, हमारे स्वतंत्रता संग्राम सेनानियों का, हमारे तमाम महापुरुषों का जो ख्वाब था, उसको कम से कम अमल में लाकर दिखाओ, ताकि आने वाले जनरेशन को एक अच्छे दिन देखने के लिए मिल सके। यही मैं समझता हूं, ये संकल्प हमारे नागरिकों का है, संकल्प कि भ्रष्ट राजनीतिकों को, चोर, लुच्चे, लफंगे, बदमाश, गंजेड़ी, भंगेड़ी, शराब बेचने वाले, शराब के अड्डे चलाने वाले, गुंडों को, तमाशबीनों को, बंदूकें लेकर के राजनीति करने वालों को हम हमारी पार्लियामेंट में चुन करके नहीं भेजेंगे। आज 30% क्रिमिनल्स पार्लियामेंट में चुन करके जाते हैं। दिस इज द ट्रेजेडी ऑफ योर डेमोक्रेसी। शर्म की बात है कि 30% गुंडे और बदमाश लोग आपके और हमारे भरोसे पर चुन करके जाते हैं, जिनको कॉन्स्टिट्यूशन का आबा साध भी नहीं मालूम होता। ये दिन बदलने पड़ेंगे और दुनिया को दिखाना पड़ेगा कि वो अमेरिका जो कोड़े मारकर दक्षिण अफ्रीका से निगरो लोगों को जानवरों की तरह ले जाता था और काम खत्म होने के बाद गोलियां मार करके पशु की तरह मरवा डालता था, आज वो अमेरिका इतना प्रगतिशील राष्ट्र बन सकता है कि उसी निगरो को अमेरिका का प्रेसिडेंट बना सकता है। तो भारत के जैसा गणराज्य जिसकी सारे विश्व के अंदर में सराहना है, हम एक अछूत की बेटी को प्रधानमंत्री बनाने का ख्वाब पूरा क्यों नहीं कर सकते? अगर अमेरिका में ये चमत्कार हो सकता है जो सारे दुनिया के दिमाग को बदल सकता है, तो नेक्स्ट मिरेकल विल हैपन इन इंडिया एंड दैट आल्सो विल चेंज द साइकोलॉजी ऑफ द एंटायर वर्ल्ड। इन्हीं शब्दों के साथ मैं हमारे तमाम अतिथियों को, मेरे शहर के आयोजक को, हमारे आदरणीय अध्यक्ष महोदय को, सभी को और आप तमाम लोगों को धन्यवाद अता करता हूं और आपके प्रति शुभेच्छाएं व्यक्त करके अपने शब्दों को विराम देता हूं। जय भीम, जय भारत, धन्यवाद। धन्यवाद ॲडव्होकेट संदेशजी भालेकर। मराठीमध्ये एक कविता आठवते, महको की ऐसे महको, महको कि ऐसे महको, फूलों को भी होश आ जाए। साहब ने बहुत अच्छा भाषण दिया, तो तालियां ऐसी बजाओ अभी उनको भी और जोश आए कि मैंने भी क्या बात रखी। बंधूंनो, तुमची सर्वांची माफी मागतो। एक थोडा तुमच्याकडचा वेळ घेतो, कारण नियोजित पाहुणे आहेत। तरी पण आमचे वक्ते आयुष्यमान तुकारामजी माने यांच्या सोबत त्यांचे मित्र आलेले आहेत। राजू दिवान यांना 5 मिनिट फक्त बोलू देण्याची त्यांनी परवानगी मागितलेली आहे। परवानगीचा प्रश्न नाही, मी काही परवानगी देणारा मोठा माणूस नाही, तरी पण त्यांची इच्छा आहे, त्यांना मी 5 मिनिट बोलण्यासाठी या ठिकाणी बोलावत आहे, त्यांनी इथं यावं। तसेच आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक दामोदरजी मोरे हे मुंबईवरून आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सौ इथे आलेले आहेत। त्यांचं स्वागत करणं मी कर्तव्य समजतो आणि या ठिकाणी मॅडम पल्लवी मोरे यांना इथे पाचारण करतो। त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन संध्या भजने करेल असं मी तिला सूचना करतो। त्यांना मी इथे बोलवतो, त्यांचं स्वागत सरोज वाडके ह्या करतील असं मी त्यांना सूचना करतो आणि स्वागत झाल्यावर त्यांनी आल्या आल्याच आपलं 5 मिनिटांमध्ये आपले वक्तव्य मांडावं। ज्वालामुखीला सुप्त झोपल्या ज्वालामुखीला आज आली जाग, पाण्यास लागली आग, पाण्यास लागली आग। तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांना अभिवादन करून मी या ठिकाणी
आपल्यासमोर माझी 4 शब्द मांडणार आहे माझे मित्र. वास्तविक पाहता हे व्यासपीठ माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी एक वैचारिक मंथन करणारे व्यासपीठ बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला बोलायला संधी देणं, कारण मी तितक्या योग्यतेचं नाही असं मी स्वतःला मानतो, परंतु मी ज्यांच्याबरोबर आलो ते माझे आदरणीय मित्र तुकाराम माने साहेबांचं ते प्रेम असेल आणि म्हणून त्यांनी इथल्या संयोजकांना विनंती केली की राजू दिवाण यांना बोलायला संधी द्यावी. माझ्या मित्रांनो, मी 92 पासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. फुले शाहू आंबेडकरी विचाराशी माझी नाळ जुडलेली आहे. मी जरी मुस्लिम असलो तरी फुले शाहू आंबेडकरी विचारावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. या देशाच्या लोकशाहीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेवर माझा विश्वास आहे आणि म्हणून ज्यावेळेस या देशामध्ये घटना बदलण्याचं षडयंत्र रचलं गेलं, ज्यावेळेस संसदेमध्ये अशा पद्धतीचे ठराव मांडले गेले, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं पहिला निषेध जर कुणी केला असेल तर तो आम्ही आमच्या बहुजन क्रांती सेना या संघटनेच्या माध्यमातून केलेला. पहिल्यांदा या देशामध्ये बाबासाहेबांच्या राज्यघटनेची पालखीमधून मिरवणूक काढणारे आम्ही मंडळी आहोत. आम्ही थोडे विद्रोही आहोत, कारण आम्ही विचारवंत नाही. आणि म्हणून भालेकर साहेब, तुम्ही जसं म्हटला की या देशामध्ये बाबासाहेबांची घटना जर नसती तर हा देश आतंकवादाचा देश म्हणून जाहीर झाला असता, घोषित झाला असता. आणि म्हणून तुमच्या या वाक्याला समर्पक असं एक शेर मी तुम्हाला ऐकवणार आहे, कारण मी माझ्या नेहमीच भाषणामध्ये, कारण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही थोडीशी विद्रोही प्रकारची माणसं आहोत. आणि म्हणून मी इथल्या समाज व्यवस्थेला आणि इथल्या प्रस्थापित जातीवाद्याला एवढंच सांगू इच्छितो की जे आमच्याकडं चुकीच्या पद्धतीनं बघतायत, आमच्याविषयी ज्यांच्या मनामध्ये घृणा आहे, जे नेहमीच पावलावर बाबासाहेबांच्या पासून ते आजपर्यंत तुमच्यासारख्या माणसापर्यंत सगळ्यांचाच अपमान करतात असलेल्या समाज व्यवस्थेला माझं इथलं सांगणं आहे की इनका रोषण अगर कोई झोपड़ियों में इसमें क्रांति पलती है. इनका रोषे न देखो इन झोपड़ियों में इसमें क्रांति पलती है. बगावत हम नहीं करते, यही तो हमारी गलती है. काश बगावत करते तो सारी दुनिया को हिला देते. काश बगावत करते तो सारी दुनिया को हिला देते. मां कसम, इस देश में अम्बेडकर की घटना न होती तो सारे देश को जला देते. कारण गेल्या 50 वर्षामध्ये तिथं देशाच्या स्वातंत्र्याचा 50वा समारंभ असतो, इथल्या जातीवादी मंडळींनी साजरा केला, परंतु खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्य माणसाला, इथल्या बहुजन समाजाला, इथला महारमान, चामर, कुंभार, साळी, माळी, कुस्ती, तिरी, नावेदरकर आणि कुणबी मराठ्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं का नाही हे कुणी वाकून सुद्धा बघितलेलं नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याची व्याख्या करत असताना आम्ही असं नेहमीच सांगतो, कारण घसा हे माझे गुरु आहेत आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की स्वातंत्र्य कुठल्या गाडीचं नाव आहे आम्हाला माहित नाही, तिला आमच्या समोर आणा, आज आम्ही तिची कत्तल करणार आहे. कारण कसलं स्वातंत्र्य या समाज व्यवस्थेला आम्हाला दिलं, या समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला काही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, काही मागण्याचं स्वातंत्र्य नाही. असलं स्वातंत्र्य काय आम्हाला चाटायचं आहे का? आणि म्हणून ज्या स्वातंत्र्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा विचार केला जात नाही, ज्या स्वातंत्र्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा सन्मान केला जात नाही, असलं स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत या समाज व्यवस्थेमधला शेवटचा घटक फुले शाहू आंबेडकरांचा आदर करायला शिकणार नाही, तोपर्यंत हा देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. आम्हाला या देशामध्ये लोकशाही मान्य आहे, परंतु या देशामध्ये लोकशाही मान्य करत असताना आम्ही आमच्या थोबाडीत मारून घेणार नाही आणि कुणी मारली तर ती सहनी करून घेणार नाही. कारण आज इथल्या समाज व्यवस्थेमध्ये अॅट्रॉसिटीसारखा कायदा जो इत्यादींना संरक्षण देतो, हा कायदा रद्द करावा अशा पद्धतीची मागणी काही जातीवादी मंडळी करत आहे. माझ्या मित्रांनो, अॅट्रॉसिटी जर रद्द झाली तर काय होईल? आज अॅट्रॉसिटी असताना सुद्धा खैरलांजेमध्ये आमच्या बाया बहिणींची आबरू लुटली जाते, खैरलांजेमध्ये आमच्या आया बहिणींच्यावर बलात्कार केला जातो, खैरलांजेमध्ये आमची घरं पेटवली जातात आणि असे अनेक खैरलांजे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला दिसतील. ज्याचा पुरोगामी विचाराचं सरकार, इथं शरद पवार असे म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं सरकार आहे. खैरलांजेमध्ये बलात्कार करणं हा तुमचा पुरोगामी विचार आहे काय? शिंदेमध्ये आमच्या 2 आया बहिणींची घरावरून भिंड काढणं हा तुमचा पुरोगामी विचार आहे काय? आणि तिथल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणं हा तुमचा पुरोगामी विचार आहे काय? असा सवाल या
ज्ञानपीठावरून मला सभा विचारावा असं वाटतं. कारण जर इथल्या समाज व्यवस्थेमध्ये आमच्या आयाफिनींच्या अमृताला किंमत नसेल, इथल्या समाज व्यवस्थेमध्ये जर आम्हाला काही किंमत नसेल, तर ही समाज व्यवस्था उलटून टाकल्याशिवाय आता आम्हाला स्वस्त बसता येणार नाही. अशा पद्धतीचा संकेत आम्हाला इथल्या समाज व्यवस्थेला द्यावा असं वाटतं. हे विसरता कामा नये, कारण याचा साक्षीदार इथला इतिहास आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं स्वराज्य निर्माण झालं, ते इथल्या वैद्य बलुतदार आणि इथल्या दलित शोषित पीडितांच्या स्वराज्य निर्माण झालं, ना की इथल्या भटाबाबलांच्या सामर्थ्यावर इथलं स्वराज्य निर्माण करता आलं. इथल्या भटाबाबलांनी छत्रपतींना त्यावेळेस नाकारलं. जी भटाबाबला ज्यावेळेस छत्रपतींना शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक करायचं ठरलं, त्याच वेळेस याच महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी सांगितलं, महाराज आम्ही तुमचा राज्याभिषेक करणार नाही. महाराजांनी विचारलं, मी मराठ्याचा सेनापती आहे, मी मराठ्यांचा राजा आहे, माझा राज्याभिषेक का करणार नाही? त्यावेळेस मराठ्याच्या पिठावर जाणाऱ्या ब्राह्मणांनी महाराजांना उत्तर दिलं, महाराज आमच्या मनुस्मृती ग्रंथामध्ये असं लिहिलं की परशुराम नावाच्या ब्राह्मणाने इंद्राची 21व्या आधारली, काय आज्ञा झाली तरी या धर्तीवर क्षत्रिय ही जात असतो वाटू नको. 21व्या या धर्तीवरची क्षत्रिय ही जात त्या परशुराम नावाच्या ब्राह्मणाने नष्ट करून टाकली आणि म्हणून छतितोत्पणाने सांगतो तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही कुणबीच आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करणार नाही. असलं उत्तर त्याच्या ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं आणि आज 30 वर्ष बघण्यासाठी लढणी झाली आणि जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायला लागली आणि तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये मोठभर माती टाकायला लागली. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय बुद्ध, जय भीम, जय भारत.